इमारत व इतर बांधकामाच्या या योजनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीची गर्दीची प्रक्रिया सुरू होती। मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्या नोंदणी सुरू झाल्या। लोक जिल्हा मुख्यालय जात होते। मी सभागृहाला सांगू इच्छितो की मी त्यात पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या 358 तालुक्यात आपण जिल्ह्याचे कार्यालय आता पुढे 358 तालुक्यात या ठिकाणी नेलेले आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मनुष्यबळाची नियुक्ती केलेली आहे की लाभार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये। दुसरा महत्त्वाचा निर्णय आपण यात घेतला की याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये दलालांचा हस्तक्षेप होता। कोणी सांगतोय मोठ्या प्रमाणामध्ये लोक 90 दिवसाचे दाखल्याचे पैसे घ्यायचे, दलाल लोक हे सर्व सुखसुखाट चालला होता। याच्यावर आम्ही बैठक घेतली आणि साधारणतः 14/5/2025 मी यात बैठक घेऊन अशा पद्धतीच्या सूचना दिल्या की आता प्रत्येक विधानसभेमध्ये विधिमंडळाचे जे आमदार आहेत त्यांच्या आमदाराची कमिटी करायची आणि त्या आमदारांनी जे नाव दिले त्याला सदस्य बनवून घ्यायचं। आमदारांनी जे नाव इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी। आणि मी सांगतो सुमारे 66-70 ठिकाणी झालं। आताही मी सभागृहाच्या सर्व सन्माननीय सदस्याला विनंती करतो की त्यांनी आपापले सदस्यांची नावे द्यावी। आमदार महोदयांनी जे नाव दिले ते सदस्य आणि आमदार अध्यक्ष आणि लाभार्थीची अर्ज मंजुरी, नूतनीकरण आणि लाभ वाटप हे आता समिती करणार आहे। त्याचा GR मी आपल्याला पाठवतो। हे सर्व यासाठी की अशा पद्धतीचे जे सामान्य मजुराची जी छळ होती ते छळ होऊ नये।